हार्दिक स्वागत करतो। फिलिपिकरास पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 4 ते 7 या समाला आपण पाहणार आहोत। फिलिपिकरास पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक आपण 3 पासून काही गोष्टी पुढे पाहणार आहोत। या वचनामध्ये परमेश्वराची योजना दडलेली आहे आणि या अध्यायामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत। पहिलं प्रथम जर आम्ही फिलिपिकरास पत्र अध्याय क्रमांक 2 पाहिले आणि त्याची हेडलाईन जर पाहिली तर त्या ठिकाणी देवाची योजना आहे, परमेश्वराची योजना आहे, पूर्वसंकेत आहे की ऐक्याप्रित्यर्थ विनंती करावी। ख्रिस्ती लोकांचं, बिलीवर्स भाऊ बहिणी आईवडिलांचं, देवाच्या सेवकांचं परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर ऐक्य असावं, ते एकत्रित असावं, एकचित्त असावं, समचित्त असावं, एकसारखे असावं, एकमेकांमध्ये असावे, सहभागितेमध्ये असणारे। दुसरं आहे नम्रते प्रित्यर्थ, ते नम्र असावे। आणि त्याच्या तिसऱ्या क्रमांकाचं जर वचन वाचलं आम्ही तर त्यामध्ये आपण असं पाहत आहोत की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना। तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा। या वचनाच्या माध्यमातून आज परमेश्वर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। पहिलं दुसऱ्या अध्यायाची हेडलाईन जर आम्ही पाहिली, त्याचं पहिलं जर वचन पाहिलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा। आज परमेश्वराची योजना आहे आम्ही एकचित्ताबरोबर समचित्त सारखे, आम्ही जर सर्व ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, सेवक जर आहोत, तर आम्ही सगळ्या प्रकारे एकसारखं असावं। आम्ही दिसण्यात वेगवेगळे असू शकतो, आवाजात वेगवेगळे असू शकतो, मिनिस्ट्रीचे, संस्थेचे नाव वेगवेगळे असू शकतात, पण ख्रिस्ताचं सेवक हा एक समचित्त असावा, एकसारखा असावा, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ता समान असावा, त्याच्या समान, त्याच्या सारखा, त्याच्या मधला। आणि आमच्यामध्ये प्रीती असावी, सांत्वन असावं, आत्म्याची सहभागिता असावी, आमच्यामध्ये कळवळा असावा एकमेकाविषयी, आमच्यामध्ये करुणा असावी। आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला समचित्त व्हायचं आहे। आपण फक्त एक चित्त पाहिलेलं आतापर्यंत, समचित्त, सगळ्यांचं चित्त सारखंच असावं। आणि ते कुणावर असावं? प्रभू येशू ख्रिस्तावर। म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा, एक जीव आणि एक चित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा। परमेश्वराचा, ख्रिस्ताचा आनंद कसा आहे तर त्याच्या प्रत्येक प्रिय लेकरांनी प्रीतीमध्ये असावं, एकमेकांना सांत्वना द्यावी, आत्म्याची सहभागिता घ्यावी, एकमेकाविषयीचा कळवळा असावा, एकमेकावर करुणा करावी, समचित्त व्हावं, एकमेकावर सारखीच प्रीती करावी, एक जीव व्हावं आणि एक चित्त देखील व्हावं, समचित्त आणि एक चित्त, एक जीव। अशा प्रकारे जर आम्ही जीवन जगलो तर निश्चित अर्थाने परमेश्वराची योजना जी काय आहे याचा अर्थ आम्हाला समजला आहे। जर याच्या विरोधात आम्ही काही जीवन जर जगत असाल किंवा आहोत तर समजून जायचं की आजही आम्ही परमेश्वराची योजना आमच्या जीवनामध्ये स्वीकारलेली नाही। परमेश्वराच्या पूर्वसंकेतावर आजही आम्ही चिंतन मनन अध्ययन केलेलं नाही। परमेश्वराने जे आमच्याविषयी दृष्टांत आणि स्वप्न किंवा जे दर्शन रंगवलेलं आहे त्यामध्ये आम्ही आतापर्यंत सहभाग घेतलेला नाही।
जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर नाहीत तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, आमच्या जीवनाला काही एक अर्थ राहणार नाही. पुढे तो म्हणत आहे 3ऱ्या वचनामध्ये, तट पाडण्याचा अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका. आता ही गोष्ट या जगामध्ये सध्याच्या ठिकाणावर खूप प्रमाणात पाहावास मिळत आहे. जवळजवळ 90% आसपास लोक सेवा करतात, किंबहुना विश्वास ठेवतात किंवा सहभागिता घेतात आणि त्यातल्या परमेश्वरापासून, सत्यापासून, आत्मीयपासून, खरेपणापासून, वचनापासून दूर जाऊन दिसणाऱ्या गोष्टीच्या मोहाकडे लागून तट पाडल्या जातात, गट पाडल्या जातात, संस्था निर्माण केल्या जातात, पक्ष निर्माण केल्या जातात, मिनिस्ट्र्या निर्माण केल्या जातात, चर्चेस निर्माण केल्या जातात, ग्रुप निर्माण केल्या जातात आणि संस्था निर्माण केल्या जातात. तर आज आम्हाला या गोष्टी उमजून जर आलेल्या असतील, समजून जर आलेल्या असतील, तर आज आम्ही कुठं आहोत? आज आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोक पोकळ डामडौल मिरवतात, काय करीत तर काही नाही, फक्त पोकळ डामडौल. काही लोक पोकळपणाची बुद्धी किंवा तट पाडण्याची बुद्धी यांनी काहीतरी गोष्टी करतात. तर परमेश्वराची योजना काय आहे की अशा प्रकारे आम्ही तट पाडू नये, अशा प्रकारे आम्ही पोकळ डामडौल मिरवू नये, अशा प्रकारे कुबुद्धीने चालू नये. ही देवाची योजना आहे, ही परमेश्वराची योजना आहे, हे परमेश्वराचे पूर्वसंकेत आहे. आणखीन परमेश्वराचे पूर्वसंकेत काय सांगतात तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. आजकाल जो कोणी उठतो तो श्रेष्ठत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज जर कोणी पाहत आहोत आम्ही, तर कुणीही उठतो आणि मी सगळ्यात मोठा आहे यावर दावा निर्माण करतो. परंतु आम्ही लीन आहोत का? प्रभूमध्ये एकमेकांना आपण आदर सन्मान देत आहोत का? जर ते सत्यात असतील तर. नाही तर तुम्ही म्हणाल खोट्या प्रेषितांना आदर देतो, त्यांच्यासमोर लीन वागतो, त्यांच्यासमोर आम्ही सगळ्या गोष्टी करतो, एकचित्त होतो, समचित्त होतो, सारखंच प्रेम करतो, सांत्वना पावतो, प्रीती करतो, आणि ते आश्वासन आम्हाला देतात आणि आम्ही त्यांना देतो. ते आमच्या चुका टाकीत नाही, ते आम्ही त्यांच्या चुका पाहत नाहीत. आम्ही प्रत्येकाला प्रीती करतो, आम्ही सहन करतो, आम्ही एकमेकांसमोर लीन बनतो, आम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. पण डुप्लिकेट लोकांना जर तुम्ही श्रेष्ठ मानत आहात याचा अर्थ तुम्ही चूक करत आहात. तुम्ही एकमेकांना श्रेष्ठ माना. जो सत्याचा आहे त्या सत्याच्या बाजूनी उभा राहा. जो असत्याचा आहे, पोकळ मी ख्रिस्ती आहे म्हणून त्याचा सन्मान आदर करू नका, त्याच्यावर प्रेम करू नका. तर त्याच्यावर प्रेम करण्यासारखं, त्याला परिवर्तित करण्यासाठी जर तुमच्याकडे काही असेल तर आपलंच हित पाहू नका, त्याला पण द्या. मी गेल्या 22 वर्षापासून नुसतं देतो आणि काही चांगल्या गोष्टी अभिषिक्त सेवकाकडून जर मिळवल्या तर ते घेतो देखील. पण जास्त करून पवित्र आत्म्याकडून शिकण्याचा मी प्रयत्न करतो. कारण जगामध्ये आता सध्या सगळे पोकळ डामडौल आले लोक आहेत. मिनिस्ट्र्या पण आहेत, संस्था पण आहेत, ग्रुप पण आहेत आणि सगळ्या प्रकारचे सेवक वर्ग देखील आहेत. आणि म्हणून यांच्यावर प्रेम करण्याच्या ऐवजी मी वचनावर जास्त प्रेम करतो, पवित्र आत्म्यावर जास्त प्रेम करतो, सत्यावर प्रेम करतो, प्रभूवर प्रेम करतो. कारण हे दिसणारे आहेत आणि कधीही फसवणारे आहेत. कारण आमचा जर जीवन तट पाडण्याचा जर असेल, आमच्या जीवनात जर पोकळ डामडौल असेल, आमच्या जीवनामध्ये जर लीनता नसेल, आमच्या जीवनामध्ये आपण एकमेकांना स्थान, आदर, सन्मान देत नसेल आणि आम्ही दुसऱ्याचं जर हितच पाहत नसेल. 4थ्या क्रमांकाचं वचन व्हेरी व्यायामपी, तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. असं तुम्हाला वाटतंय की कोणते जगातले पिलोस भाऊ, बहीण, आई, वडील, देवाचे सेवक, आता त्याला पुढे संज्ञा आहेत बऱ्याचशा, याजक, जे काही असतील, पालक, पास्टर, फादर, रेव्हरेंड, गुरुजी,
बिशप, आर्च बिशप, कॉर्डिनेटर, काय काय वेगळे वेगळे नाव आहेत. भंतीजी, काजी, हबप, संत, महासंत, महाराज, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये जीवन जगणारे लोक आहेत. तर बायबल आम्हा प्रत्येकाला सांगत आहे, सगळे आले त्याच्यामध्ये मग, की तुम्ही कोणीही आपल्या स्वतःच हित पाहू नका, जरा दुसऱ्याचंही पहा. नाही तुमचं भागलं असलं तर दुसऱ्यालाही थोडं मिळू द्या. हो तुमच्यावर फार सीबीआयच्या धाडी पडायला लागले, तरी तुम्ही तुमचंच हित पाहतात. आणि दुसरा खाया वाचून मरायला लागलाय तरी त्याच्या वाट्याचं तुम्ही खाता. लाजा शर्मा हया फिया काय आहेत का नाही? नाही जनाची तर थोडी मनाची तर ठेवावी ना. नाही इतके पण काही तुम्हाला काही कमी दिलं नाही परमेश्वराने. परमेश्वराने तुम्हाला दिले ना भरपूर. बरं तुमच्याकडे काही नसताना जे तुम्ही स्वार्थ धरला ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतःचं हित पाहिलं काही प्रॉब्लेम नाही. मनुष्याचं जीवनच असं आहे की स्वतःचं भागल्याशिवाय, आपण भागल्यानंतर तो दुसऱ्याला द्या. जोपर्यंत भागताय ना तोपर्यंत ते पाप नाही. पण तुमचं भागल्यानंतरही तुम्ही दुसऱ्याच्याही वाट्याचं घेता, इथं मात्र देव परमेश्वराच्या योजना संपुष्टात आणतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्वतःच हितच नाही पाहिजे, नुसतंच कोळशाचा धंदा करायचा नाही. घर जाळून कोळशाचा धंदा करणारे कमी लोक आहेत, असं करू पण नका. नाही तर तुम्ही त्या कोळशातच जळून मारतात, कारण तुमच्यामध्ये सुरुवातीचं ते पाचरण नाही. बोटावर मोजणारे लोक घर जाळून कोळशाचा धंदा करतात आणि त्याच्यात त्याला प्रॉफिट मिळते. स्वतःच घर जाळून ती मालमत्ता कोळशाच्या भावात विकणं हे वरून कनेक्शन आहे. याला म्हणतात आपलंच हित पाहू नका, तर दुसऱ्याचंही पहा. आजकाल पवित्र शास्त्राच्या माध्यमातून अनेक प्रीचर, टीचर, प्रॉफेट आम्हाला शिकवतात, परंतु ते देखील स्वतःच हित पाहतात. ज्यावेळेस तुमच्याविषयी भविष्यवाणी केली जाते ना, त्या पाठीमागे त्यांचं हित असतं, कारण त्या भविष्यवाणीच्या पाठीमागे त्यांचं जैगिक मूल्यांकन दडलेलं असतं. कारण जर कदाचित तुमच्या जीवनामध्ये ती भविष्यवाणी पूर्ण झाली तर निश्चित अर्थाने तुम्हाला सांगण्यात येतं की जे तुम्ही 5-10 लाख रुपये खर्च करणार होते, मग देवाच्या सेवकाला 50,000 रुपये दिल्याने तुमचं काय जाते. आणि जर तुम्ही दिलं नाही तर यापेक्षा अधिक वाईट होईल, ही दुसरी भविष्यवाणी असते. म्हणजे दुसरी भविष्यवाणी आमच्या जीवनात येऊ नये म्हणून हे लोक काय करतात, पहिल्या भविष्यवाणीचा मोबदला लोकांना देऊन टाकतात. मग हे एक नाही, असं अनेक लोकांना फसवण्याचं काम आता देवाच्या नावाखाली पोट भरणारे, विश्वासणारे आणि सेवक लोक करत आहेत. म्हणून कृपया पुन्हा एक वार हात जोडून विनंती आहे की अशा खोट्या प्रॉफिट पासून, खोट्या सुवार्तिकापासून, खोट्या भविष्यवक्त्यापासून कृपया सावध राहा. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना तट पाडण्याची भूमिका ठेवू नये. आम्ही आमचं जीवन जगत असताना पोकळ डामडोल नाही. डामडोल तुम्हाला मिळवायचं ना तर तुमच्या कर्तृत्वावर मिळवा, तुमच्या कष्टावर मिळवा, तुमच्या स्वतःच्या समर्पणावर मिळवा. पोकळ डामडोल नाही. अनेक लोक सांगतात की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. अरे पण तुला ज्या ठिकाणी पाठवलं तिथं कसं करायचं हे बघ, तिथं काय केलं ह्या लोकांना माहित नाही. ऑन द स्पॉटला आम्हाला काय हवं आहे. अनेक लोक प्रौढी मिरवतात, अनेक लोक साक्षी मिरवतात. साक्षी देणं चांगलं आहे, पण त्यामध्ये देवाचा, ख्रिस्ताचा नावाचा सगळ्यात मोठा गौरव होणं गरजेचं आहे. तिथं जर पाळकाचा किंवा संस्थेचा जर गौरव होत असेल, मग हा पोकळ डामडोल काही कामाचा नाही. हा परमेश्वरची योजना बाजूला सारून संस्थेची किंवा स्वतःची योजना पुढे करणं आणि परमेश्वराला सर्वश्रेष्ठ स्थान देण्याच्या ऐवजी एखाद्या भावाला, बहिणीला किंवा संस्थेला देणं, याचा अर्थ परमेश्वरच्या योजनेतून आम्ही बाजूला निघू. आणि म्हणून दुसरा अध्याय क्रमांक 5 या ठिकाणी परमेश्वरची योजना त्यांनी कृतीशील आणून दिली. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ती कृती केली. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. मग प्रभू येशू जर नम्र होता आणि प्रभू येशू जर त्यागी होता, तर देवाचे सेवक कसे असावे.
बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील कसे असावे? जर ख्रिस्त येशू जर नम्र होता तर आज देवाचे लोक नम्र आहेत का? मी मागच्या काही भागामध्ये सांगितलं, लोक नम्रपणाने वागतात पण त्याच्यामध्ये देखील त्यांचा स्वार्थ असतो. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. तुम्ही लोकांसमोर नम्र होतात आणि लोकांकडून उंचवल्याने गौरवले जातात. तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे प्रभू तुम्हाला उंचवल्याने गौरवेल आणि उंचीवरलं जे ठिकाण आहे ते ठिकाणावर तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे उदाहरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये आणखीन काही गोष्टी तो आम्हाला शिकवत आहे की तो म्हणत आहे की अशी की ती जी चित्त वृत्ती, चित्त आणि वृत्त या दोन गोष्टी आहेत. चित्त आणि वृत्ती. वृत्ती म्हणजे आमची वागणूक आणि चित्त म्हणजे एक टार्गेट किंवा लक्ष्य किंवा आमच्यासाठी ते फुल अँड फायनल किंवा ते आमचं बक्षीस व त्यागाचे उदाहरण व त्याग. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. आज आम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की जर मी प्रभू येशूचा सेवक आहे किंवा जर मी प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहे, जर मी सहभागितेमध्ये आहे, जर मी त्याचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे, जर त्याने मला पाचारण केलेलं आहे, जर मी त्याची सेवकाई करत आहे किंवा मला काहीतरी जबाबदारी दिली आहे, किंबहुना जर मी विश्वासू आहे आणि मी मंदिरात चर्चला सेवेला जाणार जर आहे, तर प्रभू येशू जसा नम्र होता तसं मी नम्र बनण्याचा प्रयत्न करीत आहे का? तसं मी माझं जीवन त्यागमय करीत आहे का? त्याग नकोय आम्हाला, नम्रताही नकोय आम्हाला, पण आशीर्वाद मात्र हवे आहेत. उंची मात्र आम्हाला हवी आहे. स्टेटस आम्हाला हवाय, श्रेष्ठत्व आम्हाला हवाय. आम्हाला सगळ्या प्रकारच्या आनंद हवाय. मात्र ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आमच्यामध्ये प्रीती नाही, आमच्यामध्ये सांत्वना नाही, आमच्यामध्ये आत्म्याची सहभागिता नाही, आमच्यामध्ये जर कळवळा नाही, आमच्यामध्ये जर करुणा नाही, आमच्या जर एक समचित्तपणा नाही, आमच्यात जर एकचित्तपणा नाही, आमच्यात जर आनंद नाही, आमच्यात जर पोकळ डामडोल असेल, आमच्यात जर तट पाडण्याच्या जर बुद्धी असेल, आमच्यात जर स्वतःलाच मोठं बनण्याचं पद्धत असेल, आमच्यामध्ये जर स्वतःच हित पाहणारा असेल, तर याचा अर्थ असा आहे की आम्ही सार्वकालिक वतनाचे लोक नाही. आम्ही परमेश्वराच्या योजनेनुसारचे लोक नाहीत. आम्ही परमेश्वराने पूर्वसंकेत जे दिलेत की माझे लोक कसे असावेत यामधले लोक नाहीत. मग जर यामध्ये आम्ही जर लोक नाहीत तर आम्हाला बनण्यासाठी काय करावं लागेल? आजही आम्हाला संधी दिलेली आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर बिलीव्ह करत आहोत, विश्वास ठेवत आहोत, तर प्रभू येशू हा नम्र होता आणि प्रभू येशूने त्याग केला. आजही आम्हाला परमेश्वराची सेवा काही करायची असेल किंवा विश्वास ठेवायचा असेल किंवा सार्वकालिक वतन जीवन हे मिळवायचं असेल तर आज आम्हाला प्रभू येशूच्या समान सारखं त्याप्रमाणे त्याच्या पावलावर पाय देऊन आम्ही नम्रपणा शिकलो पाहिजे. अनेक लोक नम्र आहेत परंतु अयोग्य ठिकाणी नम्र आहेत. ज्या ठिकाणी नम्र व्हायचे त्या ठिकाणी ते नम्र न होता अयोग्य ठिकाणी नम्र होतात आणि त्या ठिकाणी परमेश्वराची योजना धुळीस मिळवल्या जाते. जसं परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चित्तवृत्ती होती, त्याचं चित्त केवळ सार्वकालिक वतनाकडे होतं, त्याचं चित्त केवळ सार्वकालिक सुखाकडे होतं, त्याचं चित्त केवळ स्वर्गाच्या राज्याकडे होतं, त्याचं चित्त केवळ परमेश्वर पित्या यहोवाकडे होतं, त्याचं चित्त केवळ सत्याकडे होतं, त्याचं चित्त केवळ आज्ञा पालनाकडे होतं, त्याचं चित्त केवळ परमेश्वर यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकडे होतं. आज आमचं चित्त कुठं आहे? आमचं चित्त जगामध्ये आहे. आमचं मन कुठं आहे? जगामध्ये आहे. आमचं चित्तवृत्ती कुठं आहे? जगामध्ये आहे. आणि मग जर जगामध्ये आहे तर जगातल्या गोष्टी मिळवण्यास आम्ही धडपडतो, आत्मिक गोष्टी आमच्यामध्ये नसतात. आणि मग आत्मिक गोष्टी नसल्या कारणाने परमेश्वराची योजना आम्हाला समजत नाही. आणि ज्या अर्थी आम्हाला परमेश्वराची योजना समजत नाही त्या अर्थी
आम्ही सार्वकालिक वतनाकडे आध्यात्मिकरित्या वाटचाल कशी करणार? कारण सुंदर असं उदाहरण, प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा असूनही, किंबहुना देव स्वतः देव असूनही देवाच्या बरोबरीचे, म्हणजे त्याचा जो ओरिजिनल हक्क आहे त्याचे वचन वाचतो 6व्या क्रमांकाचं, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. त्याने सर्वप्रथम स्थान परमेश्वर पित्यालाच दिलं आणि पित्याने तर सगळं काही त्याच्या नावे देऊ केलं. तरी देखील त्याने पित्याला स्थान दिलं, परमेश्वर यहोवाला. देवाच्या स्वरूपाचा असूनही, देव असूनही देवाबरोबरच जे असणं, त्याचा जो लाभ आहे, त्याचा जो हर्ष आहे, आनंद आहे, उल्हास आहे, सुख आहे, असं त्यांनी मानलं नाही. तर त्याच्या परमेश्वर यहोवाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे 7व्या क्रमांकाप्रमाणे तर त्याने स्वतःला रिक्त केले. आज आम्ही स्वतः रिक्त होत आहोत का? म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. ही परमेश्वराची योजना जी होती ना मनुष्याचं तारण साधण्यासाठी, तर हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देव असूनही मनुष्याच्या स्वरूपात या भूतलावर आला आणि राजा असून, सार्वभौमत्वाचा अधिकार असून त्याने दासाचे स्वरूप धारण केले, म्हणजे सेवक बनला, सेवकाई केली, निष्कपट निष्कलंक अशा पद्धतीने. मग आज आम्ही तर मानवच आहोत, आम्हाला देवपणाच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. देवपणाकडे आम्ही झुकलो पाहिजे. जसा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाचं राज्य सोडलं आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर पित्याच्या तो सर्वस्व असून देखील दास बनला. आज आम्ही स्वतःचं अस्तित्व झुगारून देत आहोत का? आज तर आम्ही सगळे मान सन्मान आदरासाठी जगत आहोत. आज सगळे आम्ही भिकारपणातून श्रीमंतीकडे जात आहोत. आज सगळं उलट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे उदाहरण घालून दिले ना, सेम त्याच्या अपोजिट आम्ही जीवन जगतो. हे योग्य नाही, हे चांगलं नाही, हे तुमच्या आणि माझ्या हिताचं नाही, हे परमेश्वरच्या योजनेनुसार नाही, पूर्वसंकेतानुसार नाही, हे परमेश्वरचं स्वप्न आणि दृष्टांत आणि दर्शन नाहीये, ही परमेश्वरची भविष्यवाणी रेव्होल्युशन प्रकटीकरण पण नाही. तर अशा प्रकारे आम्ही जीवन जगत असताना हे फिलिपकराचे लोक त्या प्रकारे जीवन जगायला सुरुवात केली आणि त्या मंडळीमध्ये गडबड गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग प्रेषित पौल साहेबांनी त्या फिलिप्पीकरास पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांना एक उदाहरण सांगितलं. आता या गोष्टी का सांगितल्या? कारण त्या ठिकाणी तट पाडणारे लोक निर्माण झाले होते, जसे की आता आहेत. त्या ठिकाणी पोकळ डामडोल मिरवण्याचे लोक तयार झाले होते, ते आता आहेत. ते जगिक बुद्धीने काही करीत होते, आता आहेत. ते एकमेकांना श्रेष्ठ मानत नव्हते, तर एकमेकांना खाली ओढीत होते. खेकडा प्रवृत्ती, खेकडा. एक खेकडा पुढे जात असला का तो दुसऱ्या खेकड्याला नांगीने माग ओढतो. ही परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि प्रेषित पौल संत साहेबांना पवित्र आत्म्याकडे मार्गदर्शन झालं आणि देवाची योजना समजून सांगण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. मग हे पत्र लिहित असताना त्याने सांगितलं की कुणी आपलं हित पाहू नका, दुसऱ्याचंही पहा. कुणीही डामडोल मिळू नका, कुणीही जगिक बुद्धीने काही करू नका, कुणीही आपल्या स्वतःला श्रेष्ठ मानू नका, तर दुसऱ्यालाही थोडा संधी द्या. हे त्यांनी सांगितलं आणि सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण त्या ठिकाणी सांगत आहे. आणि हेच उदाहरण आता आम्ही पाहत आहोत की जशी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई कोणती चित्त आणि कोणती वृत्ती होती? परमेश्वर यहोवाची. त्याचं चित्त
परमेश्वराच्या होतं आणि त्याची वृत्ती म्हणजे वागणं, उठणं, बसणं, बोलणं, क्रिया, कृतिशीलता, सहभागिता त्या परमेश्वर यहोवाबरोबर होती. मग जर आज आम्ही देवाचे सेवक आहोत, किंबहुना बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहोत, तर आमचं चित्त कुठं आहे आणि आमची वृत्ती कुठं आहे हे तपासणं गरजेचं आहे. तो पुढे लिहितो की येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असावी, ही देवाची योजना आहे. केवळ येशू ख्रिस्ताच्या ठाई होती म्हणून तेवढंच नाही पुरेसं, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या गोष्टी असाव्यात. तो स्वतः देवाचा पुत्र, देव समान, तो स्वतः असून त्याने मनुष्याचे प्रतिरूप धारण केलं, दासाचं स्वरूप धारण केलं. देवाचं पुत्र असून सेवा करायला आलो, सेवकाई करायला सुरुवात केली. आणि हे भामटे आताचे काही इथं येत नाहीच. परमेश्वराचं काही चित्तवृत्तीचं तर काही विषयच नाही. हे उकांड्यावर पायडेले कचरकुंडीत असणारे ख्रिस्ताचं नाव घेतात आणि महाराजाचं साहेबाचं रूप धारण करतात. अहो, तो मोठा स्वर्गाच्या राज्यातला साहेब तो इथं येऊन तो दासाचं स्वरूप, चाकराचं स्वरूप, गरिबीचं स्वरूप आहे तसं स्वरूप, त्यागाचं स्वरूप, इतरांना श्रेष्ठ मानण्याचं स्वरूप, स्वतःचं हित न पाहण्याचं स्वरूप, तट न पाडण्याचं स्वरूप, समचित्त होण्याचं स्वरूप, सांत्वन करण्याचं स्वरूप, आत्म्याच्या सहभागीतेचं स्वरूप, प्रीतीचं स्वरूप, समचित्त असलं स्वरूप, सहन करण्याचं स्वरूप, शांत असणारं स्वरूप, सत्याचं असणारं स्वरूप, एवढा मोठा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून इथं आला आणि तुम्ही कचरकुंडीत पाडलेल्यांनो तुमची वाहवा, तुमची प्रशंसा, तुमचं प्रेस्टेज व्हावं, तुम्हाला डिमांड यावं, तुम्ही मोठे साहेब अधिकारी व्हावे म्हणून सेवेमध्ये तुम्ही खूप मोठे होता. अरे तो मोठा असताना छोटा झाला आणि तुम्ही छोटाले लोक आता मोठाले व्हायला लागले. लाजा वाटत नाही का तुम्हाला? करता तरी कशाला देवाची सेवा? ठेवता तरी कशाला विश्वास? ह्या तुमच्या अशा कृती आणि करणीने ख्रिस्त येशूचे जे खरे अनुयायी आहेत किंवा खरे शिपाई आहेत किंवा खरे याजक आहेत किंवा खरे बिलीवर्स आहेत ना, हे त्रासात पडत आहेत. उठून सुटून तुम्ही सेवा करताना सगळं स्वतःलाच फोकस करता. प्रभू येशूला थोडं फोकस करा ना. तुम्ही सगळं स्थान तुम्हालाच घेता. अरे काही थोडस प्रभू येशूला पण द्या ना. थोडंच द्या भाऊ. आता काय तुमच्याच हातात सत्ता आली, तुम्ही सेवकच बनलेत. नाही आता तुम्ही लयच मानवलेत. आता लय तुमच्याकडे लय मोठमोठ्या प्रॉपर्टीज आल्यात ना, त्या प्रॉपर्टीच्या घमंडीवर आज तुम्ही ख्रिस्ताला नाकारत आहात. ख्रिस्ताच्या नावाखाली तर कमीच आहात, पण ख्रिस्ताप्रमाणे चित्तवृत्ती नसती तुमच्यामध्ये. ख्रिस्ताप्रमाणे तुमच्यामध्ये चित्तवृत्ती नाहीये. ख्रिस्ताप्रमाणे तुमचं समर्पण नाहीये. ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही दासाचं स्वरूप, चाकराचं स्वरूप, सेवकाचं स्वरूप धारण नाही केलेलं आहे. तुम्ही मोठाले साहेब लोकांचं स्वरूप धारण केले आणि साहेब लोक कुणाची सेवा नाही करीत. साहेबाची सेवा करावी लागते. आजकाल हे भ्रमिष्ट झालेल्यांची जे लोक सेवा करतात ना, त्याचं एकच कारण, हे सेवक नाही. कारण जो सेवक आहे ना, तो दुसऱ्याची सेवा करतो. आजकाल सेवक नाहीत, आजकाल मालक आहेत, मालक. आणि बिलिओस लोक त्यांचे सेवक झाले आणि ते त्यांची सेवा करतात. म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाचं राज्य सोडून आमची सेवा करण्यासाठी भूतलावर आला आणि आम्हाला जर आज निवडलेलं आहे, आम्ही दुसऱ्यांची सेवा करतो तर आम्ही त्यांच्याकडून आपले हातपाय चेपून घेतो, त्यांच्याकडून आपलं धुणं भांडं करून घेतो, त्यांच्याकडून आपल्या बॅगा उचलून घेतो, त्यांच्याकडून आपलं स्टेटस निर्माण करतो, त्यांच्याकडूनच दानपात्र लोकांकडून घेतो आणि त्यांना साधं जायला पेट्रोलला पैसे सकट देत नाही. लाजा वाटत आहेत का? लाजा नाही. या ठिकाणी वचन लिहिलेलं आहे, कुणीही आपलंच हित पाहू नका.
अहो तुम्ही स्वतःच हित पाहू राहिले. तुमच्या गाडीमध्ये जागा जरी असली ना बसायची, तरी तुम्ही तुमच्या लिडर्स लोकांना पाठीमागून टू व्हीलरवरच बोलावणार पावसाळ्यात सुद्धा, आणि तुम्ही दोघच नवरा बायको तारफाडणार. प्रभू करो आणि तुम्ही जाता जाता शाबित राहो, नाही तर काही सांगता येत पण नाही. हो, तुम्ही म्हणू नका कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही, पण कधी कधी कावळा बसायला आणि भांडे मोडायला एकच टाइम होतो बरं का. नाही जास्त जर अति झालं ना सेवकांनो, खोट्या प्रॉफिट लोकांनो, खोट्या संदेष्टांनो, खोट्या याचकांनो, जरा प्रमाणापेक्षा जर जास्त झालं, घडा जर भरलाच ना तर त्या घड्याच्या खाली पाणी पडत, त्या घड्यात नाही पडत, वाहून जात आणि मग ते लॉस असतं. अजूनही वेळ गेलेली नाही, नीट सावधान व्हा. ख्रिस्ताप्रमाणे चित्तवृत्ती ठेवा. येशूप्रमाणे तुमचं जीवन असू द्या. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाबरोबरचा त्यांनी सन्मान घेतला नाही, लाभ घेतला नाही. अरे आम्ही तर मर्त्य मानव, अरे आम्ही तर हाडामासाचे, आम्ही वासनाद्वारे निर्माण झालेले, आम्ही या शारीरिक संबंधाने निर्माण झालेले, हे जगातले खरडे खुरडे थोडा तरी लवलेश असू द्या. बिलिओस भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, आम्ही स्वतःच थोडं सुद्धा सोडून देत नाही. त्याने अख्खं स्वर्ग सोडून दिलं आणि त्या अख्ख्या स्वर्गात तुम्हाला आणि मला घेण्यासाठी तो येत आहे. मग त्याच्या योजना आम्ही समजून घेत नाही. त्या अधोलोकात जाण्यासाठी तुम्ही नरकाच्या योजना समजून घेता आणि त्या नरकाच्या योजने पाठीमागे चालता. कारण ज्या अर्थी तुम्ही चित्तवृत्ती येशू ख्रिस्तासारखी ठेवीत नाही आणि तुमची चित्तवृत्ती जर सैतानासारखी आहे, जगासारखी आहे, देवालासारखी आहे, ख्रिस्त अँटी ख्राइस्ट जर आहे, ख्रिस्त विरोधक आहे, ख्रिस्ताच्या योजनेच्या पलीकडची जर आहे, तर तुम्ही तुमच्यासाठी नरक नावावर करून घेत आहात. याची कृपया खबरदारी घ्यावी. तुम्हाला मनाने वाटत असं ना मी स्वर्गात असू, पण हे शक्य होणार नाही. कारण त्यासाठी आमचं चित्त कुठं आहे? गुरुवाचं चित्त निवदावर. एखादं जनावर जर मेलेलं असलं ना तर आकाशात घेट घेणारे जे वरचे गिधाड वगैरे असतात ना, त्यांचं लक्ष सगळं त्या मेलेल्या मुर्द्यावर असतं. तसं तुमचं लक्ष स्वर्गाच्या राज्यावर आहे का जगातल्या खेळी खुशावलं रे? नाही, तुम्ही तुमचंच ओळखून घ्या. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमचं मेन टार्गेट काय आहे? तुमचा मेन बेस काय आहे? तुम्हाला काय हासिल करायचं आहे? तुम्हाला काय मिळवायचं आहे? तुम्ही कोण आहात? कधी विचार केला? आमचं सगळं लक्ष तिकडं पाहिजे, तर आमचं लक्ष सगळं तिकडं खाली भूतलावर, जगातल्या गोष्टीवर, जगातल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीवर. अहो या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, प्रभूला माहिती आहे ना. पहिला प्रथम स्वर्गाचं राज्य मिळव झाटा ना. आता तुम्ही स्वर्ग म्हणलं का तुम्ही म्हणतात त्याला काही कुणी पाहिलंय? स्वर्ग आणि नरक चढ बघता येईल. मग तुम्ही ज्या खाली ज्या काही गोष्टी करतात ना, तर त्या परमेश्वरच्या विरोधातल्या आहेत. तर लक्षात घ्या. 8व्या क्रमांकाचं वचन वाचूया. आणि मनुष्य कृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केलं. तुम्हाला कापायला नाही न्यायचं, आणि तुम्हाला जरी नेलं ना कापायला, सेवकांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला कापायला जरी नेलं ना, तुमच्या कापण्याने काहीच होणार नाही. कारण तितके तुम्ही सक्षमच नाही. हा, प्रभू सारखी जर चित्तवृत्ती तुमच्यामध्ये असेल, तुम्ही त्याग केलेला असेल, तुम्ही नम्र असाल, तुम्ही एकमेकांना आदर सन्मान देत असाल, तुम्ही जर सत्यामध्ये असाल, तुमची जर सहभागिता पवित्र आत्म्याची असेल, तुमच्यामध्ये जर पवित्रता आणि शुद्धता आणि सत्यता जर असेल, किंबहुना तुम्ही आज्ञापालक जर असाल, किंवा तुमची चित्तवृत्ती सार्वकालिक वचनाकडे तुमचं जर लक्ष असेल, मग तुम्हाला कापलं ना तर थोडासा फरक पडेल. एवढा नाही पडणार, पण थोडासा पडेल. पण तुमच्यात ह्या काहीच गोष्टी नाहीत आणि जगामध्ये तुम्ही लय मोठे पंडित, तुम्हाला कापलं तरी काही एक घडणार नाही. तुमचं कापणं देखील व्यर्थ राहील. आणि म्हणून या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य कृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. आम्ही काय सोसतो? आम्हाला दानपत्र नाही दिले तर आम्ही त्या गावाला परत तर पडत नाहीत. तुमच्या मनाला विचारा, अंतकरणाला, जेवढे जेवढे सेवक आहेत ना,
सेवा करणारे फक्त प्रामाणिकपणे सांगा बोलायला, ज्या गावात तुम्हाला दानपात्र मिळत नाही त्या तुम्ही परत सेवेला जातात का? आज चुकून सुद्धा जात नाही तुम्ही, आणि जिथं डबुल मिळत आहे ना तिथं बळच फोन करू करू जाता. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, तुमचं लक्ष कुठं आहे तिथं. मग त्यांचा नाश हो, ते अधोलोकात जाऊ, ते नरकात जाऊ, ते शापात पडू, ते पापात पडू, ते मोहात पडू, नाही तर कशातही पडू, तुम्ही मात्र त्यांच्या त्या पडल्यावरच्या टाळूवरलं लोणी खायला सावध असाल तर तुम्ही परमेश्वराच्या योजनेतून हुकलेले आहात. तुमच्यासाठी सार्वकालिक वतनाची योजना होती आहे, पण तुम्ही त्यात जाणार नाही. हा काही न्याय नाही. येणाऱ्या दिवसाचं तुमच्याविषयीचं भविष्यवाणी, आणि जर मी तसा असेल ना तर ही भविष्यवाणी माझ्याविषयी देखील असेल. कारण माझ्यामध्ये चित्तवृत्ती नाही ना, माझ्यामध्ये हे गुण नसतील ना. तर मग ह्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या दिवसात आहेत, आणि म्हणून येणाऱ्या दिवसातलं जे भविष्यवाणी आहे, कारण माझी किंवा अनेक सत्य प्रचारकाची एक सांगण्याची एक पद्धत असती की ते स्वतःला कधी हेडलाईन्सला आणत नाही. मी भविष्यवाणी करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात, या ठिकाणी एक बहीण आणि एक ठिकाणी भाऊ आहे, हे असलं छापखाना आम्हाला नाही जमत. आम्ही भविष्यवाणी करतो. प्रेषित पौलानी या पत्रामध्ये जे लिहिलंय किंवा उत्पत्ती ते प्रकटीकरण, हे टोटली भविष्यवाणी, उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत. परमेश्वर आमच्याविषयी म्हणत आहे, जर माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या सेवका, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बिलीव्हर्स भाऊ बहीण आई वडील लहान लेकरा, मी तुला सांगतोय की येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल, ज्यावेळेस तुमच्या न्याय करण्यात येईल, ज्यावेळेस पुस्तके उघडले जातील, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडणार नाही, म्हणजे ज्यांचं नाव परमेश्वराच्या योजना पूर्ण केलेल्या यादीत सापडणार नाही, अशा प्रत्येकाला नरकाच्या राज्यात स्वाधीन केलं जाईल. ही भविष्यवाणी. ही नाही सांगणार आम्ही. असं सांगितलं लोक म्हणून आलो आम्हाला नरकात पटतोय, आम्ही काय यायचं तुझ्या मंडळीत. मी म्हणेन तिकडं तुझ्या जाळ होती, तू तिकडं कोणत्या मंडळीत जायचं तिकडं तारफाड. हो, कारण तू जर परिवर्तित होत नाही, तुझ्यामुळे जर 10 लोकांचं नुकसान होते, 10 लोकही नरकात जर जाते, तर तू गेलेलाच बरा. भलं तुझे दानपात्र लई मोठे, तुझ्या दानपात्रावर माझ्या अख्खं कुटुंब चालत, मी महिनाभर उपाशी राहीन, लोकांच्या दारोदार जाऊन भीक मागून खाईन, पण तू 10,000 नको मला. कारण तू तुझ्या बरोबर आणखीन 10 असंही मला देखील नरकात घेऊन जाशील. त्याच्यापेक्षा बाबा तुला नाही पटत ना, निघ बाजूला, नाही तर मी तरी निघतो बाजूला. अशी नाही, अशी डेअरिंग नाही राहणार. इतकी ताकद आणि इतकी हिंमत आणि इतकं धाडस कोण करील होय. आम्ही कालच्याच भागामध्ये बघितलंय. फिलिपकरांचं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 14 मध्ये, माझ्या वंदनाने प्रभूच्या ठाई देवाचं वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केलं. निर्भयपणे सांगावयास धाडस, हे असे नाही धाडस होत. आणि एखादा असं धाडस करीत असतो, काय बोलतोय, अजिबीला हाडबीड हाय का नाही, अहो काय असं असतं होय. अरे मग तुझ्यामध्ये निर्भयता नाही, तुझ्यामध्ये धाडस नाही, तो दुसरा करतो तर त्याला प्रोत्साहन दे. त्याला खेचायचं काम करू नको, खेकडा पद्धतीने तट पाडण्याचं काम करू नका, पोकळ डामडोल मिळू नका, सोडबुद्धीने काही करू नका, लिंतीने एकमेकांना आदर करा, आपलंच हित पाहू नका, लोकांचं हित पहा. म्हणजे 1000 रुपये दानपात्र झाले तर कमीत कमी 500 लोकांसाठी तर वापरा, 500 तुमच्यासाठी वापरा बा, काही अडचण नाही, हाय तुम्हाला अधिकार. पण तुम्ही हजार वापरून सुद्धा लोकांसमोर रडतात, दानपत्र देत नाही, देणगी देत नाही, दशमोत्सव देत नाही, पावत्यास पाडीत नाही, चर्च हेच भरीत नाही, तेच भरीत नाही, वर्गणी देत नाही, आमकच करीत नाही. अरे डबूला साचवलेलं ठेवतान कुठं, आज रात्री निरोप आला ना मग कुणाचं होईल हे, सावधान. नुसतं याच्याच पाठीमागं पळू नका. बिलोस भावांनो, बहिणी आईवडिलांनो, हे तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल पाळकाविषयी साहेब बोलतेत, पाळकाविषयी नाही, ते माझ्याविषयी देखील आहे. प्रभू काय ते काय म्हणणार आहे का, तू सांगतो म्हणजे तुले हिरण, तुले धुतल्या तांदळाचा, तुले एकदम प्युअर. माझ्यामध्ये जरी हे गुण असतील ना तर परमेश्वर त्याच्या योजनेतून मला बाजूला काढून टाकेल.
माझं जे जीवनी पुस्तकात नाव खोडलं लिहिलेला मला जो अभिमान आहे ना ख्रिस्तियन नात्याने तो खोडून टाकील. कारण दावीद महाराज देखील म्हटलेले हे प्रभू परमेश्वरा जीवनी पुस्तकात माझं नाव लिहिलेलं खडू नको. का खोडू नको? कारण मी काहीतरी अपराध केला असेलच. मग या जीवनी पुस्तकामध्ये कंटिन्यू नाव लिहिण्यासाठी किंवा राहण्यासाठी आम्हाला परमेश्वरची योजना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग तो जर स्वतः राजा असून जर दासाचं स्वरूप झाले तर मग मी सांगतोय 2 रुपये तुमची किंमत नव्हती, प्रभूमुळे तुम्हाला किंमत आली आणि आज तुम्ही साहेब बनले. बरं बनले तर बनले ठीक आहे ना, तुम्ही लोकांना फार कचरच करायला लागले हो, काही करायला लागले. तुमचा तर नाश होणार आहे त्याच्यात तर काही वाद नाही, पण तुमच्यामुळे अनेक बिलिवर्स भाऊ बहीण आई वडिलांचा नाश होतोय याची खंत आहे. पुढे तो 9व्या वचनामध्ये लिहितंय ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, त्याने सगळं समर्पण केल्यामुळे आणि सर्व नावापेक्षा जे ज्येष्ठ नाव ते त्याला दिले. ह्याच हेतू की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. तुम्ही कबूल करता हो, कबूल करणं चांगली गोष्ट आहे, पण जे कबूल केलंय त्याप्रमाणे वागणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कबूल करतो पण वागत नाही. म्हणजे आम्हाला परमेश्वरची योजना समजल्या पण त्या योजनेप्रमाणे आम्ही नियोजन करत नाही. काही लोक योजना समजतात तर नियोजन करतात, पण करणीला मात्र वेगळंच काहीतरी करतात. मग परमेश्वरची योजना आमच्या जीवनात कशा होती? कारण सच्चिल तारण प्राप्तीचा पुरावा आहे. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत कापत आपले तारण साधून घ्या. आज परमेश्वरची योजना पुन्हा एक वार आहे की आपलं तारण साधून घ्या. आणि आणखीन आपण पुढे पाहणार आहोत 14व्या वचनामध्ये जे काही तुम्ही कराल ना ते कुरकुर व वादविवाद न करिता करा. हे दोन प्रकारचे लोक वादविवाद करतात, कुरकुर करतात. एक तर बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील फटकी नोट टाकीत तर टाकीत येत, ती कुरकुर करून टाकीत येत, त्याच्यातही वादविवाद करीत येत. कशाला द्यायचं बाबा यांना, हे काही देवाचं काम करतात का, हे यांचंच घर राजवीत येत, त्याच्यातही वादविवाद, त्याच्यातही कुरकुर आणि त्याच्यातही फाटकी नोट. दुसरा कॅटेगरी आहे याला कोरी पाचशेची जरी दिली तरी कुरकुर करतो. यांनी खरे 1000 रुपये द्यायला पाहिजे होते, यांनी 500च दिले. शिव घेणारा सुद्धा ज्ञानी पुतळा याचे काय बिंबलीवरले जाते का ऊसात खुरपायला जातोय. अहो जे काही कराल, जे काही ते कुरकुर व वादविवाद न करता करा. मग बिलिवर्स भाऊ एकीकडे कुरकुर करतेत, वाद करतेत आणि फाटकं तुटकं देतेत. आणि काही काही वेळेस चांगलं दिलेलं असताना देखील हे दे ग माहिती जोहार करणारी हे परत कुरकुर करतेत. जास्त द्यायला पाहिजे होतं, एवढ्यात काय होणार आहे आमचं. त्याच्यात वादविवाद करतात. बाकीच्यांना कसे देतात, यांना कसे देतात, आम्हालाच का कमी, मंडळीतच का कमी, आणि दवाखान्यात किती घालतेत आणि घरात किती दररोज मटणं चटणं खात्यात. तो काय बापाचं जात आहे मटणं चटणं खाऊ नये तर काही खाऊ. बिचारे का बरं कष्ट करतात, रात्रंदिवस मेहनत करतात, मटणं चटणं खात्यात. तुम्हाला काय घेणं देणं आहे? आणि तुम्ही नाही का दुसऱ्यांच्या घरी दारात त्या मटणाच्या वासाने प्रार्थना ठेविता. प्रॉफिट लोकांनो, म्हणजे दोन्ही प्रकारे कुरकुर करणारी लोक. याच काही कुरकुर करतो आणि लोकही कुरकुर करतात. पण परमेश्वरची योजना आहे की तुम्ही आणि मी दोघांनीही कुरकुर न करता, वादविवाद न करता परमेश्वराच्या योजनेमध्ये जीवन जगावं. 15व्या वचनामध्ये लिहितोय यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत
ही पिढी कशी आहे? कुटील, कारस्थान करणारी, कुटाने खोर करणारी, कुटाने. आपण नाही लय उठा ठेवी बाबा, याला नसत्या उठा ठेवी, लय कुटाने खोर, लय कुटाणा करतो, कायचा आहे कुटाणाच करतो, हे असे कुटाणा करणारी आहेत. आणि विपरीत म्हणजे काय? एकदम आउट गेलेली. ही अशा प्रकारची पिढी, ही जी पिढी आहे ना, ही कुटील आणि विपरीत आहे. आणि याच्यामध्ये पळकाई कुटील आणि विपरीत आहेत, आणि याच्यात बिलवस पण कुटील आणि विपरीत येत. या दोघांनाही नाव नको ठेवायला. हे दोघंही एकाच माळेचे मणी, फक्त बोटावर मोजणारे बिलवसन, बोटावर मोजणारे देवाचे सेवक, एवढेच काही ते जरा थोडेसे धोरणात येत. तर या कुटील आणि विपरीत पिढीत लोक कसे असू द्या, कारण पिढी अशीच आहे, तिथं अशाच प्रकारचं वातावरण दिसेल, तिथं घाण आणि खरवडच असेल. कारण बायबल आम्हाला सांगतं की, मी पुन्हा एक वार तुम्हाला सांगतो की, जा लांडग्यामध्ये मेंढरामध्ये लांडगे नाही, लांडग्यामध्ये मेंढर, तसं मी तुम्हाला पाठवतो. तसं ही पिढी जी आहे ना, ही कुटील आहे, ही पिढी जी आहे ना, विपरीत आहे. आणि मग ह्या पिढीमध्ये जीवन जगत असताना आम्हाला स्वतः याचकाने, स्वतः बिलिओस भावाने, स्वतः विश्वासणाऱ्याने निर्दोष असावं, निरुपद्रवी असावं, देवाकडून निष्कलंक असावं. जीवनाचं वचन पुढे दाखवताना ज्योतिष सारखे चमकणारे असावे. आमचे बघा फक्त गाड्या घोड्या, आमचे ड्रेस कोड, आमच्या मंडळीतलं डेकोरेशन चमकणार, आमचं नाव चमकणार आहे की नाही? बायबल काय सांगते? निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची, जगाची नाही, संस्थेची नाही, देवाची निष्कलंक. देवाची लेकरं कशी असतात? निष्कलंक, निष्कपट, शुद्ध, पवित्र, लीन, नम्र, शांत, प्रेमी, ज्ञानी, गुणवंत, ज्ञानवंत, पवित्र मध्ये असणारी, सत्याच्या बाजूने ठाम उभारणारी, निर्भय, निडर, बिनधास असं मुलं व्हावे. आम्ही होतो अशी पेंगळी, कसं सांगू बसू वर्त सत्य त्यांना? अरे मग झालं तरी कशाला सेवक? मग तुला सत्यच नाही सांगायचं तर तू झाला कशाला? तर या ठिकाणी तू सांगत आहे की या लोकांमध्ये तुम्ही बिलिओस भाऊ बहीण आई वडील आणि देवाचे सेवक, तुम्ही जीवनाचं वचन, जीवन म्हणजे काय, जीवनाचं सार्थ काय, जीवनाचं वचन काय आहे, जीवन कोण आहे? तो म्हणत आहे की मी आणि माझ्या आज्ञा तुम्हामध्ये राहिल्या तर तुम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे. जीवनाचं वचन पुढं करून दाखवताना ज्योतीसारखी जगात दिसतात. आहेत का आमच्या ज्योती? आहेत का आमच्या थोड्याशा वाती तरी आहेत का? वाती, ज्योती तर लय लांब झाल्या, पण वाती आहेत का? वाती, वातायड्यासारखे पाळक आणि वातायड्यासारखे बिलिओस लोक झाले. वात आला याला, वात. आता फक्त यांच्यात तेल टाकून पेटून द्यायचं काम बाकी राहील, बाकी काही तथ्य नाही. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. जर ह्या वचनाप्रमाणे किंवा ह्या नियोजनाप्रमाणे जर असं काही झालं तर प्रेषित पौल म्हणतात की माझं धावणं, माझे श्रम, तुमच्याविषयी घेतलेला त्रास, हे जे संकट वगैरे आलेत, किंवा मी जी धावपळ केली, किंवा मी जी सेवकाई केली, किंवा मी जो विश्वास ठेवला, तो त्याच्यामध्ये सफल झाल्यासारखं होईल. आणि याचा बहुमान, याचा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी म्हणजे न्यायाच्या दिवशी, हा न्यायाच्या दिवशी अभिमान बाळगायचं बात करतोय. आम्ही न्यायाचा दिवस म्हटलं तरी आमच्या बत्त्या लागायच्या, कारण आम्ही काही चांगलं केलंच नाही ना. नाही, ज्यांनी चांगलं केलं त्यांना काही नाही बाबा. आता जरी न्यायाचा दिवस आला ना, आता जस्ट लगेच लाईव्ह मध्ये आपली तयारी. पण बाकीची नामधाऱ्यांची काही सांगता येत नाही गॅरंटी वॉरंटी. हो, त्यांची गॅरंटी वॉरंटी नाही. हे जीवन जगत असताना आम्ही या गोष्टी शिकणं
खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या गोष्टी पवित्र शास्त्र देवाच्या योजनेनुसार सांगत आहे. आणखीन एक शेवटचं वचन पाहूया, कारण आपला वेळ होत आलेला आहे. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 21 मध्ये एक विशिष्ट अशी घटना आलेली. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. नोट करून घ्या. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 21. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही किंवा नसतात. असतात नसतात. मग आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सर्वच जण जर आपल्या स्वतःच्याच गोष्टी पाहतात आणि ख्रिस्ताचे जर पाहत नाही, हे जर 100% खरं आहे, तर यामध्ये माझं नेमकं रोल काय? मी कशाच्या कोणत्या गोष्टी पाहतो? मी ख्रिस्ताच्या गोष्टीला मान्यता देतो का? म्हणजे परमेश्वराच्या योजनेला प्राधान्य देतो का? परमेश्वराच्या योजना पूर्ण नेण्यासाठी मी काही गोष्टी करतोय का? माझ्याच लोक पेटीत जाऊस्तर, मसन वाट्यात जाऊस्तर, पार त्याची लाकडं येऊस्तर स्वतःच्याच गोष्टी करतात, ख्रिस्ताच्या नाही, देवाच्या नाही, परमेश्वराच्या नाही. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या गोष्टी करत नाही, स्वर्गाच्या गोष्टी करत नाही, तर मेल्यावर कै वई पोई सोई खुई स्वई असलं काही लिहायचं नाही. मग गेला वैकुंठवाशी, गेला बुद्धवाशी, गेला स्वर्गवाशी, गेला तोंडवाशी, गेला कैलासवाशी. अरे जिवंत असतानाच तोंड बंद केलंय. कोणताच वासाला जाणार नाही, आणि कोणता वासही येणार नाही, आणि कोणतं निवासही मिळणार नाही, कोणतं घरही मिळणार नाही. आधो लोकात सरळ सरळ सरळ. कारण परमेश्वराच्या गोष्टी आम्ही कधी पाहिल्याच नाही ना, आत्मिक गोष्टीला कधी भरच दिला नाही ना, सत्याच्या बाजूने कधी थांब उभा राहिलोच नाही ना. सगळं स्वतःच मरेपर्यंतच पाहिलंय, आणि मेल्यानंतर आम्ही आमचे कार्यक्रम ठेवितो आणि स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न करतो. सोपं आहे कधी? परमेश्वरच्या राज्यात सहजासहजी जाण्यास एवढं सोपं आहे? सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही. आणि ख्रिस्त येशू तो स्वर्गातला आहे. मग स्वर्गाच्या गोष्टी जर पाहत नाही, तर तुम्ही स्वर्गात कसं काय जाणार? तुम्ही पाहता कुठल्या गोष्टी? जगातल्या. मग जग कुठं जाणार आहे? जगातच. आणि जगाचा अंत झालं, हे जगातले लोक कुठे जाणार आहेत? अधोलोकातच. स्वर्गाकडे यायचंच नाही. आणि आमचं जर टार्गेट सार्वकालिक स्वतंत्र असेल, तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वराची योजना समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. काही सावधानतेचे इशारे त्याने दिलेले आहेत, आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्व संकेत परमेश्वराच्या योजनेमध्ये दिलेले आहेत. आम्ही आतापर्यंत 162 भागामध्ये आलेलो आहोत. आणखीन पुढे आम्ही दुसरा अध्याय 14 ते 16 आम्ही पाहिलेला आहे. फिलिप्पियराचं पत्र अध्याय क्रमांक 3 मधून आम्ही काही गोष्टी पुढच्या विशेषणला पाहणार आहोत. आता वेळ झालेली आहे प्रार्थनेची. या समाला ज्या प्रार्थना विनंती आलेल्या आहेत, तत्पूर्वी पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषेक सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून, हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. प्रार्थना विनंती आहे, आकाश जगधने या भावाला त्रास आहे, त्या त्रासातून त्याची मुक्ती व्हावी. राजेंद्र डोके औरंगाबाद, त्यांच्या रिटायरमेंटच्या संदर्भात जो काही त्रास संकट उद्भवलेले आहेत, प्रभू येशूच्या नावात ते दूर व्हावेत. ब्रदर शंकर गायकवाड नाशिक मधून आहेत, त्यांचे देखील कुटुंबासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. विशेष प्रार्थनेत आठवण ठेवा सिस्टर चंद्रलेखा पोपट साळवे, या लेकराला परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे. आणखीन पूर्ण आरोग्य मिळून त्या टोटली साळवे परिवाराचं परमेश्वराने तारण साधावं म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याचप्रमाणे सिस्टर संगीता बनसोडे औरंगाबाद, त्यांच्यासाठी देखील एक प्रार्थना विनंती आहे, त्यांच्या लेकरासाठी.
आणि त्यांच्या सर्वस्वासाठी जे काही त्यांच्या योजना आहेत, प्रार्थना आहेत, विनंती आहेत, परमेश्वराने 11 सप्टेंबर पर्यंत त्या पूर्ण कराव्यात. त्यासाठी प्रार्थना विनंतीत आठवण ठेवा. सिस्टर रेखा कांबळे ह्या देखील औरंगाबाद मधून आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना विनंती आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही या प्रत्येकाच्या ज्या वेगवेगळ्या प्रार्थना विनंती असतील त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीस दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान आहोत आम्ही प्रार्थना विनंती करतो. विशेष करून आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बंधू वर्ग, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याच प्रकारे लाईव्ह सेशनला जोडणारे लहानापासून थोरापर्यंत ज्या प्रिय भावांचं, बहिणींचं, लेकरांचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्या समस्या, अडचणी प्रभू येशूच्या नावात या समाज तू दूर कर. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसा प्रभू येशू ख्रिस्त तुझी चित्तवृत्ती होती, जसा तू लीन नम्र झालास, जसं तू समर्पित जीवन केलंस, तशाच प्रकारे आमचं जीवन असावं. यासाठी आम्हाला ज्ञान बुद्धीची आतुरे दे. येणाऱ्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, आभार मानतो. प्रार्थनेचे अनेक उत्तरं दिलेस, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या साक्ष्य निर्माण केलेस, तुझं गौरव करतो. आभार प्रदर्शन असं उद्धार जो होता, जो आहे, जो येणार आहे, ज्याने आमच्या प्रत्येकाच्या नावाने गरजेप्रमाणे आशीर्वाद देऊन ज्याने आम्हाला तृप्त केलं, त्या नाझरेत येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्यात होय, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.